तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। 17 ऑगस्टला कार्यक्रम घेत योजनेच्या पहिल्या हप्त्याचं वितरण होणार आहे। तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। राजू, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार असल्याचं कळतंय, काय अपडेट आहेत या बातमी संदर्भात? विशाल, पाहतो आपण मंत्रिमंडळाची बैठक संपलेली आहे आणि सध्या सरकारची सर्वात महत्त्वाची जी योजना आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। या योजनेचं संपूर्णपणे कॅबिनेटमध्ये जे आहे ते सादरीकरण झालेलं आहे आणि 17 ऑगस्टला पहिला हप्ता देण्याचं जे आहे ते शिक्कामोर्तब झालेलं आहे। कारण रक्षाबंधन 19 तारखेला आहे, मध्ये रविवार येतो, म्हणून शनिवारी 17 तारखेला भव्य दिव्य असा कार्यक्रम जो आहे तो सरकारच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहेत आणि सर्व पालकमंत्री आपापल्या मतदारसंघामध्ये असतील, आपापल्या जिल्ह्यामध्ये असतील आणि त्या ठिकाणाहून तो कार्यक्रम जो आहे तो अटेंड करतील। त्यामुळे एक मोठा कार्यक्रम राज्य सरकार घेत आहे आणि त्यातून डीबीटीच्या माध्यमातून जे आहे ते पैसे वर्ग केले जाणार आहे। एकाच वेळी जवळपास 2 कोटीहून अधिक महिलांना याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे आणि तशा प्रकारची तयारी जी आहे ते राज्य सरकार करताना पाहायला मिळते। आतापर्यंत 1,60,00,000पर्यंत अर्ज दाखल झालेले आहे आणि त्यापैकी जर आपण पाहिले तर जवळपास 1,27,00,000 अर्ज जे आहे ते मंजूर झालेले आहेत। त्यामुळे 17 तारखेपर्यंत 2 कोटीपर्यंत अर्ज होतील आणि 2 कोटी महिलांना याचा लाभ मिळेल अशा प्रकारचा जो आहे तो मानस राज्य सरकारचा आहे। त्यामुळे 17 तारखेला एक मोठा भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन त्यामध्ये संपूर्णपणे हे पैसे जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यात देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे। खरं तर आगामी विधानसभा आहे आणि विधानसभेच्या तोंडावरती राज्य सरकारची ही सगळ्यात महत्त्वाची योजना असणार आहे आणि त्याची ही संपूर्णपणे तयारी होताना पाहायला नक्कीच। राजू, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।